हॅलो गाईस, नमस्कार, नमस्ते, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी आहे रजिता. तर गाईस, आज मी सकाळी नाश्त्यासाठी बनवणार आहे मुलीचं पराठा. तर त्यासाठी इथे घेतलेली मुली, एक मुली घेतली होती, तिला असं किसून घेतलं. आणि त्याचबरोबर घेतलेलं गाजर, कांदा, मेथी, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण, मीठ, जिरं, सफेद तीळ. मी तांदळाच्या पिठाचा वापर करत आहे पराठ्यासाठी. तूप आणि ते मी हिंग पावडर घेतलेलं आहे. आणि जे मी लसूण आणि आलं घेतलं आहे ते पण सुद्धा किसून घेतलेलं आहे. तर ही सर्व सामग्री घेऊन आज मी मुलीचं पराठा बनवणार आहे. तर चला मग बनवायला सुरुवात करूया. तर गाईस, दुसरी वस्तू ॲड केलेली आहे रेड चिल्ली फ्लेक्स. हे सुद्धा मी घेणार आहे पराठ्यासाठी. तर आता बनवायला सुरुवात करते. तर गाईस, आता इथे मी पॅन घेतलेलं आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आता त्यामध्ये जिरं, त्यानंतर सफेद तीळ. ज्या पद्धतीने मी आज मुलीचं पराठा बनवणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही बनवून बघा. खूप छान टेस्टी नाश्ता बनतं तांदळाच्या पिठापासून. आपण मुलीचा पराठा घेऊचं पिठामध्ये बनवायला पण घेतो, पण आज मी तांदळाच्या पिठामध्ये बनवणार आहे. आता यामध्ये घालायचं आहे लसूण, आलं, मिरची. थोडं तेलामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित. तेल कमी घातलेलं आहे, जास्त घातलेलं नाही. 1 चमचा घेतलेला आहे कांदा, त्यानंतर हे सर्व आपल्याला घालायचं आहे. गाजर, मुली, कोथिंबीर हे सर्व आपल्याला घालायचं आहे. मेथी सुद्धा घालायचे, मीठ, हे सर्व आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. आता गॅस स्लो ठेवायचा. आता याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं. आता यामध्ये घालायचं हिंग पावडर, आता यामध्ये घालायचे रेड चिल्ली फ्लेक्स. एकदम टेस्टी नाश्ता आहे सकाळचा. आता याला व्यवस्थित मग एकत्र करून घेऊया. आता यामध्ये घालायचे पाणी. मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं. आता याला पाणी आपण घातलेलं आहे, तर छानपैकी याला उकड येऊन द्यायचं पाण्याला. उकड आलं की त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं. झाकण लावून घेते. आता बघूया. तसं छानपैकी पाण्याला उकळ आलेली आहे. असं पहिलं बनवून घ्यायचं. आता यामध्ये घालायचं आहे पीठ. मी एक अशी मोठी वाटी पीठ घेतलेलं आहे. गॅस स्लो ठेवायचं. पीठ ते ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. आता हे एकत्र करून घेते व्यवस्थित. तर गाईस, आता हे पीठ छानपैकी असं करून घेतलेलं एकत्र. आता याला थंड करायला ठेवूया थोडा वेळ. त्यानंतर त्याचे पराठे बनवायला घ्यायचे. अगदी सोपी रेसिपी आहे मुलीची पराठ्याची. त्याला मी थंड करायला ठेवते. गाईस, आता हे पीठ थंड झालेलं आहे, त्यात मी मळून घेते. थोडं गरम आहे, गरम गरम असलेलीच पीठ मळून घ्यायचं. तर गाईस, असं छानपैकी पीठ मळून घ्यायचं आहे. हे तांदळाचं पीठ घेतलं होतं, पाहू शकता. आणि असं मऊ एकदम झालेलं आहे. आता याचं मला पराठा बनवून घ्यायचा आहे.
असं मी व्यवस्थित त्याला पहिलं पिठाला मळून घेते. तर गाईस असं छानपैकी पीठ मळून घेतलेलं आहे. पाहू शकता असं मऊ पीठ मळलेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे. आणि आता इथे मी पीठसुद्धा घेतलेलं आहे, सुकं पीठ. तर आता मी पराठे बनवायला घेते. तर गाईस असं पराठ्यामध्ये बनवायला घ्यायचं आहे पराठा. आणि असं लोहे बनवून घ्यायचे पहिले. आणि पराठा हिरवी चटणी किंवा दही बरोबर घेऊ शकता खायसाठी. असं छानपैकी पराठे बनवून घ्यायचे. थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं. तर गाईस असं पराठा बनवून घ्यायचं आहे, पाहू शकता. आता याला सेकवायला घेऊया. आता याला तूप लावून घ्यायचं. जसं आपण घेऊचा पराठा बनवतो तसंच बनवायचं हे. जो आपण घेऊच्या पराठ्यामध्ये मुलीचा पराठा बनवतो तसंच बनवून घ्यायचं आहे. एकदम असं मऊ मऊ असं पराठा बनतं. मुलांना असंच बनवून द्यायचं आहे. त्यांच्या स्कूलच्या टिफिनसाठी पण असंच बनवून द्यायचं आहे. घरी नाश्त्याला सुद्धा असंच बनवून घ्यायचं आहे. पाहू शकता असं छानपैकी पराठा झालेला आहे. त्याला काय झालं, तर गाईस असं पराठा झालेला आहे. तर याला काढून घेऊया. आता दुसरा पराठा घालायचा आहे. असे मी सर्व पराठे पटापट बनवून घेते. तर असं छानपैकी सर्व पराठे आपले शेकून घेतलेले आहेत. पाहू शकता असं शेकून घ्यायचे. आता हे शेवटचा पराठा आहे, ते पण आता शेकून घ्यायचं. तर गाईस आता हे पराठा झालेला आहे. आता याला काढून घेऊया. गॅस बंद करायचा आहे. तर गाईस असं छानपैकी पराठे झालेले आहेत, पाहू शकता. आणि एकदम असे मऊ आणि सॉफ्ट झालेले आहेत. असे छानपैकी झालेले आहेत मुलीचे पराठे. तर गाईस ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.